नमस्कार मंडळी, तुमचं मराठी लाईन या चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करतो. तर मंडळी, आज आपल्या माझी लाडकी बहीण योजनेत यामध्ये एक नवीन वेबसाईट पोर्टल सुरू झाली आहे. म्हणजे तुम्ही ह्या वेबसाईटवर बी तुमचा आता फॉर्म भरू शकता. तर मंडळी, तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की तुम्ही कुठे जाऊन आणि कशा पद्धतीने तुम्ही या वेबसाईटवर तुमचा फॉर्म भरू शकता. तर चला तर मंडळी, आपल्या व्हिडिओला सुरू करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मंडळी, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, सुरू करूया. तर मंडळी, सुरुवातीला तुम्ही तुमच्या फोनचा क्रोम ब्राउझर ओपन करायचा आहे. क्रोम ब्राउझर म्हणजे तुम्हाला दिलेला एक ब्राउझर, कुठला एक ब्राउझर तुमच्या फोनचा ओपन करायचा आहे आपण क्रोम ब्राउझरमध्ये. आणि तुम्हाला प्रथम टाईप करायचं आहे ladkibhin.maharashtra.gov.in असं तुम्हाला टाईप करून सर्च करायचं आहे. सर्च केल्यानंतर तुमच्यासमोर एक वेबसाईट अशी ओपन होईल. इथे तुम्हाला अर्ज भरा असं यामध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन करण्यासाठी तुम्हाला खाली दिलेलं आहे क्रिएट अकाउंटवर तुम्हाला पहिल्यांदा जायचं आहे. क्रिएट अकाउंटवर गेल्यानंतर तुमचं फुल नेम म्हणजे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा पासवर्ड, कन्फर्म पासवर्ड. तर असं टाकत तुम्हाला खाली यायचं आहे. तुम्हाला पुन्हा नंतर डिस्ट्रिक्ट विचारेल. आता ते तुम्ही पाहू शकता इथं कन्फर्म पासवर्डच्या खाली डिस्ट्रिक्ट म्हणून आहे. डिस्ट्रिक्टच्या नंतर तुम्हाला खाली एक तुमचा तालुका विचारेल. तालुक्यानंतर तुम्हाला विलेज, म्हणजे असं तुम्ही खाली टाकत तुम्हाला पहिल्यांदा इथे लॉग इन करून घ्यावं लागणार आहे. तालुक्यानंतर विलेज नंतर तुम्हाला म्युन्सिपल कॉर्पोरेशन म्हणजे तुमची नगरपालिका कुठली आहे हे त्याप्रमाणे तुम्हाला टाकत खाली लॉग इन करून घ्यायचं आहे. प्रथमतः तुम्हाला सुरुवातीला हे काम करायचं आहे. आता माझा फॉर्म मी भरलेला आहे, त्यामुळे मी काही ते तुम्हाला भरून दाखवू शकत नाही, कारण मी माझा पहिलाच फॉर्म भरून घेतला आहे. त्यानंतर तुम्हाला हे भरल्यानंतर तुम्हाला एक वर असं एक पेज बी दिलेलं आहे. त्या पेजमध्ये तुम्हाला ह्या सर्व गोष्टीची माहिती दिली आहे. आवश्यक कागदपत्रे कुठली लागतात ह्याची बी तुम्हाला इथे माहिती दिली आहे. तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला अर्जदार, आधार कार्ड आणि अधिवास प्रमाणपत्र, महिलेचे जन्म प्रमाणपत्र, वार्षिक उत्पन्न 2 लाख कमी असणारी म्हणजे बँक खाते तपशील हे तुम्हाला माहितीच आहे. अशा पद्धतीने तुम्हाला हे दिले आहे. हे तुम्ही लॉग इन केल्यानंतर तुम्ही वर अर्जाची नोंद तुम्ही तिथे जाऊन अर्जाची नोंद पण करू शकता. धन्यवाद.